चुकीच्या पार्टनरमुळे आपल्या पुढच्या पिढीला काही आजार होतील का किंवा अनुवांशिक काही रोग होतील का हा प्रश्न डेफिनेटली आपल्या सगळ्यांसमोर आहेच. दोन व्यक्ती दिसायला ॲपरंटली हेल्दी आहेत आणि त्यांचं मूल हे डिफेक्टिव्ह आहे. विवाहपूर्व शारीर संबंधाचं प्रमाण खूप कॉमन झालेलं आहे. एका वाक्यात सांगायचं तर HIV ने एखादं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आग्रहाने करून घेण्यासारख्या काही टेस्ट आहेत. आपण जे बाळ पुढे जाऊन जन्माला घालणार आहोत त्या बाळाच्या दृष्टीनं आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का? नात्यामध्ये जेव्हा लग्न होतात एखादा मेजर आजार होण्याची शक्यता जास्त असते. नमस्कार, मी डॉक्टर अमोल राजहंस. मी कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट आहे. लग्न करताना पत्रिका सगळेच बघतात, पण त्याबरोबर मेडिकली आपण एकमेकांसाठी अनुरूप आहोत का? आपण एकमेकांसाठी घातक तर नाही ना? येणारी पिढी सुदृढ जन्माला येईल का? या सगळ्या गोष्टींचा आज आपण परामर्श घेणार आहोत. लग्न करताना आजकाल आपल्याला माहितीच आहे की नवीन पिढीला टर्म्स कंडिशन्स खूप ठेवायची सवय आहे. म्हणजे मुलगा काय माझ्यापेक्षा जास्त शिकलेला हवा, मुलगा निर्व्यसनी हवा, मुलाचं स्वतःचं घर पाहिजे म्हणजे स्वतःच्या नावावर घर पाहिजे, यापासून पुण्यातलाच हवा, मुंबईतलाच हवा, इतक्या नाना प्रकारच्या टर्म्स कंडिशन मुलांच्या आणि मुलींच्या सगळ्यांच्याच असतात. ह्या वेगवेगळ्या टर्म्स कंडिशन बरोबर पत्रिका बघणे, कुटुंब चांगलं आहे की नाही हे बघणं, हे सुद्धा बघितलं जातं. पण दुर्दैवानं मेडिकली आपण एकमेकांना अनुरूप आहोत का? आपण मेडिकली एकमेकांसाठी घातक आहोत का? आपण जे बाळ पुढे जाऊन जन्माला घालणार आहोत त्या बाळाच्या दृष्टीनं आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का? या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचं दुर्दैवाने कोणीही प्रयत्न करत नाही. कुंडली आपण सगळेच जण बघतो, बरेच जण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण मेडिकल टेस्ट बरेच जण करतात का? तर याचं उत्तर आहे नाही, मेडिकल टेस्ट बरेच जण करत नाहीत. आजकाल पूर्वी जे प्रीमरायटल सेक्शुअल रिलेशन किंवा विवाहपूर्व शारीर संबंध हा फक्त एक वेस्टर्न कन्सेप्ट होता, तो आता तसा राहिलेला नाहीये. आपल्या देशामध्ये सुद्धा विवाहपूर्व शारीर संबंधाचं प्रमाण खूप कॉमन झालेलं आहे. त्यामुळे HIV, HBsAg किंवा HCV हे जे शरीर संबंधातनं ट्रान्समिट होणारे आजार आहे यांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि ते तपासण्या न करता आपण कधी एखाद्या व्यक्तीशी विवाह केला तर आपली काहीही चूक नसताना आपल्याला ते आजार होऊ शकतात. मेडिकल टेस्ट लग्नाआधी नाही केल्या तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? HIV झाल्यानंतर काय होतं हे आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. HIV ने एका वाक्यात सांगायचं तर HIV ने एखादं आयुष्य उद्ध्वस्त होतं. हेपॅटायटिस B हा दुसरा आजार आहे की ज्याने पुढे जाऊन कावीळ होऊ शकते, ज्याने पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. पण आपल्या सर्वांच्या सुदैवानं त्याच्याशी निगडीत एक वॅक्सिन आहे, ते आत्ता अवेलेबल आहे आणि ते वॅक्सिन प्रत्येकानं कधी घेतलं तर हेपॅटायटिस B होण्याची शक्यता ही निग्लिजिबल असते. आणि तिसरा प्रकार आहे हेपॅटायटिस C, म्हणजे हाही एक रक्ती काविळीचाच प्रकार आहे की ज्यामधनं लिव्हरला सूज येते, नंतर लिव्हर सिरोसिस होतो आणि त्यानंतर लिव्हर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आपल्या दुर्दैवानं याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध नाही आणि याला कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन सुद्धा उपलब्ध नाही. इथं मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. आमचा एक ओळखीचा ड्रायव्हर होता. गावाकडे एक दिवशी तो अचानक घाईने गेला तेव्हा आल्यानंतर एक 8-10 दिवसांनी परत आला. म्हणला की माझ्या मुलीचं लग्न करून आलो. एक चांगला मुलगा मिळाला आणि त्यामुळे मी लग्न लावून दिलं. सगळ्यांना आनंद झाला, त्याने पेढे वगैरे वाटले आणि काही दिवसानंतर तोच त्या मुलीला घेऊन आला आणि की डॉक्टर ही बघा, ही सारखीच आजारी असते, हिला सारखाच खोकला येतोय, वजन आधी 60-65 किलो होतं ते आता 50ला आलंय, काय झालं असेल नक्की? तर थोडंसं सगळ्या तपासण्या आपण करतोच अशा प्रसंगी. त्या तपासण्या केल्यावर लक्षात आलं की ती HIV पॉझिटिव्ह झाली होती. आणि मग त्यांनी जाऊन गावाकडे परत थोडंसं खोदकाम केलं, लक्षात घेतलं की काय नक्की झालं असेल. तेव्हा असं लक्षात आलं की सासरच्या मंडळींना माहिती होतं की मुलगा आपला HIV पॉझिटिव्ह आहे, पण ते दडवून वंशाचा दिवा पाहिजे म्हणून त्यांनी या मुलीबरोबर लग्न केलं आणि त्या नादामध्ये एक निष्पाप जीव हा अक्षरशः मातीमोल झाला. ती मुलगी नंतर काही दिवसात गेली. मुलगा तर ऑलरेडी गेलाच होता आणि ते जे बाळ जन्माला आलं ते सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केला, पण त्याचा सुद्धा काही दिवसानंतर HIV डायग्नोज झाला. सो अशा प्रकारच्या वाईट रूढी आणि परंपरा आपल्या समाजात आहेत की ज्यामुळे निष्पाप लोक
अकारण त्याला बळी पडतात. मेडिकली करण्यासारख्या बऱ्याच टेस्ट आपल्याला माहितीच आहेत, पण आग्रहाने करून घेण्यासारख्या काही टेस्ट आहेत. त्यामध्ये ब्लड ग्रुप, HIV, HbSAg, HCV आणि जेनेटिकली एक वेगळा डिसीज थॅलेसेमिया, त्यासाठी HB इलेक्ट्रोफोरेसिस, ह्या तपासण्या प्रत्येकानं विवाहपूर्व आग्रहाने करूनच घ्याव्या. अनुवांशिकता म्हणजे नक्की काय असं आपण कधी बघितलं तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा स्त्रीचं जे बीज असतं ते आणि पुरुषाचं बीज यांचा संयोग होतो आणि त्याच्यातनं एक जे प्रॉडक्ट तयार होतं त्याला आपण त्याला आपण काय म्हणू, त्याला फर्टिलाइज ओव्हम तयार होतं आणि ते पुढे जाऊन एम्ब्रिओ तयार होतो. आता ह्या एम्ब्रिओमध्ये जी गुणसूत्र येतात ही काही जी गुणसूत्र असतात निम्मी ती पित्याकडनं येतात आणि निम्मी गुणसूत्र जी असतात ही मातेकडनं येतात. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये टोटल 46 क्रोमोझोम्स असतात की ज्याच्यामध्ये 22 हे ऑटोझोम्स असतात. म्हणजे त्या ऑटोझोम्सवरनं शरीराच्या वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्स ठरतात की जसं केसांचा काय रंग असेल, डोळ्याचा काय रंग असेल, त्वचेचा काय रंग असेल, उंची किती असेल. आणि सेक्स क्रोमोझोमवरनं ठरतं की त्याचं लिंग काय असेल, येणाऱ्या बाळाचं लिंग काय असेल. तर स्त्रीकडनं जेव्हा जे अंड किंवा एग जे येतं त्यामध्ये दोन अंडी जेव्हा येतात तेव्हा त्या प्रत्येकामध्ये एक इंडिव्हिज्युअल एक्स क्रोमोझोम असतो आणि पुरुषाकडनं जे येतं त्याच्यामध्ये आयदर एक्स क्रोमोझोम असतो किंवा वाय क्रोमोझोम असतो. स्त्रीचं बीज देताना हे दोन्ही वेळी XXच असतं. त्यामुळे स्त्रीचं जे बीज येतं त्याच्यातनं बाळाचं लिंग ठरत नाही. तर पुरुषाकडनं जे बीज येतं ते एक्स क्रोमोझोमशी संबंधित आहे की वाय क्रोमोझोमशी संबंधित आहे, त्यावरनं बाळाचं लिंग ठरतं. त्यामुळे जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा पुरुषाचं जे बीज असतं ते बीज जबाबदार असतं की होणाऱ्या बाळाचं लिंग काय आहे. वडिलांना टक्कल आहे तर मुलाला टक्कल झालं पुढे जाऊन, हे असं काही प्रमाणात आपल्याला दिसू शकतं, पण अगदी 100% किंवा 100% हे असंच असेल असं आपण खात्रीने सांगू शकत नाही. ह्या आता आपण या काही सेट ऑफ तपासण्या बघितल्या आणि त्याच अनुषंगाने पण थोड्याशा वेगळ्या असणाऱ्या काही तपासण्या आहेत की ज्या जेनेटिक्सशी संबंधित आहेत. तर त्या तपासण्या म्हणजे थॅलेसेमिया डिटेक्शन. तर आपण थॅलेसेमिया या आजाराची थोडक्यात कधी माहिती घेतली तर थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. हा माता पित्यांकडनं आपल्या बाळाला संक्रमित होतो. हा थॅलेसेमिया जो आजार आहे हा 2 प्रकारात साधारण आपण त्याला डिव्हाइड करतो, थॅलेसेमिया मेजर आणि थॅलेसेमिया मायनर. जसं त्याचं नाव मेजर आहे, मेजरला आपण बोलीभाषेत म्हणू शकतो की मोठा आजार आणि मायनरला आपण म्हणू शकतो अगदी छोटासा और निग्लिजिबल आजार. याचं डायग्नोसिस युज्युअली बाळाच्या वयाच्या एक पहिल्या 2-3 वर्षातच होतं. या बाळाला सिव्हिअर ॲनेमिया होतो, त्याच्या शरीरात रक्त राहत नाही. मग या अशा थॅलेसेमिया मेजर असलेल्या बाळाला 2च प्रकारच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज उपलब्ध आहे. ते म्हणजे बाहेरून दुसऱ्या व्यक्तीचं रक्त स्वतःच्या शरीरात रेग्युलरली महिन्यातनं 1दा, महिन्यातनं 2दा असं भरून घेणं. हा एक तात्पुरता उपाय आहे. उपाय काही परमनंट नाही आहे की आपण मलेरियाची गोळी दिली आणि त्याचा मलेरिया पूर्णपणे बरा झाला, असा हा उपाय नाही आहे. आणि दुसरा एक परमनंट उपाय असतो, त्याला आपण म्हणतो बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. पण दुर्दैवानं त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनचा जो खर्च आहे हा 30 ते 40 लाख कमीत कमी एवढा सध्या आपल्या देशामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे एवढा खर्च आपल्यापैकी किती जण अफोर्ड करू शकतो की त्या बाळाची वाईट अवस्था होते. टोटल आपण कधी नंबर बघितला तर आपल्या देशात जवळजवळ 1.5 लाख अशी बालकं आहेत की ज्यांना दर महिन्याला अशा प्रकारे रक्ताच्या पिशव्या भरून घ्याव्या लागतात. त्यांना दुसरा कुठलाही उपाय किंवा उपचार आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की किती भीषण परिस्थितीतनं त्या बाळाला जायला लागतं. आणि हा नुसता त्या बाळाचा प्रश्न नसतो. ही आकडेवारी जशी आपल्याला विषण्ण करणारी आहे तशी त्या कुटुंबावरती त्याची किती बेतते ह्याचा सुद्धा आपण विचार करू शकतो. तर असा हा थॅलेसेमिया मेजर हा एक मोठा आजार आहे. त्याचाच छोटा भाऊ की जो फारसा त्या व्यक्तीला त्रासदायक नसतो तो म्हणजे थॅलेसेमिया मायनर. या आजारामध्ये असं होतं की हे जे लोक असतात हे फक्त कॅरियर असतात. यांना स्वतःला त्याचा काहीच फारसा त्रास होत नसतो. एक मायनर छोटासा ॲनेमिया म्हणजे एखादा मेल असेल तर 14च्या ऐवजी त्याचं हिमोग्लोबिन 13 असतं. फिमेल असेल तर 12च्या ऐवजी तिचं हिमोग्लोबिन 11 असतं. एवढा फरक सोडला तर त्या व्यक्तीला त्याचा काहीही त्रास होत नसतो. आणि इथंच खरं त्याची गोम असते की 2 थॅलेसेमिया मायनर व्यक्ती जेव्हा विवाह करतात तेव्हा त्यांचं होणारच जे बाळ असतं तर हे बाळ थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता ही 25% असते. हे शोधण्यासाठी एक प्रकारची तपासणी असते
जी तपासणी आता आपण डिस्कस करणार आहोत तिचं नाव आहे HB इलेक्ट्रोफोरेसिस. ही एक रक्तात करायची तपासणी आहे. या तपासणीमधनं ती व्यक्ती थॅलेसेमिया मेजर आहे की थॅलेसेमिया मायनर आहे हे आपल्याला कळू शकतं. ही तपासणी सुद्धा विवाहपूर्व जरूर करून घ्या. याचं डायग्नोसिस आत्ताच्या तारखेला करता येतं. त्यांनी त्या प्रसंगी म्हणजे असं प्रेग्नन्सी असताना आपल्या गायनेकोलॉजिस्टला याविषयी नक्की प्रश्न विचारावा. ते याचं नक्की सोल्युशन देतील. चुकीच्या पार्टनरमुळे आपल्या पुढच्या पिढीला काही आजार होतील का किंवा अनुवांशिक काही रोग होतील का हा प्रश्न डेफिनेटली आपल्या सगळ्यांसमोर आहेच. त्यामध्ये मी थोडंसं पुढे जाऊन असं म्हणेन की नात्यामध्ये लग्न होणं हे जरा जास्त धोकादायक आहे. कारण नात्यामध्ये जेव्हा लग्न होतात तेव्हा जवळजवळची जीन्स जी असतात त्यामुळे आपण त्याला असं म्हणू शकतो की दोन मायनर जीन्स एकत्र येऊन एखादा मेजर आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नात्यामधली लग्न ही शक्यतो टाळायला हवीत. दुसऱ्या वेगवेगळ्या समाजांमधली वेगवेगळ्या जाती धर्मातली लग्न करण्याला आणि जेनेटिक्स ह्याचा तसा काहीही संबंध नाही. त्या जेनेटिक्सची अशा वेगवेगळ्या समाजात लग्न व्हायला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाहीये. दोन व्यक्ती दिसायला ॲपरंटली हेल्दी आहेत आणि त्यांचं मूल हे डिफेक्टिव्ह आहे हे होण्याची शक्यता ही मी असं म्हणेन की प्रत्येक वेळीच असते की कुठल्याही कपलच्या बाबतीत असं होऊ शकतं. सो हे होण्याची शक्यता अगदीच असते. त्यामुळे ॲपरंटली एखादी व्यक्ती हेल्दी वाटते म्हणून त्या व्यक्तीचं होणारं बाळ हे हेल्दीच असेल असं आपण नाही सांगू शकत. तर हे बळी पडू नये म्हणून यासाठी प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या पार्टनरची HIV, HBsAg आणि HCV ह्या 3 ज्या सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज या सदराखाली येतात या तपासण्या डेफिनेटली करून घ्याव्यात. तर मित्रहो, या वेगवेगळ्या मेडिकल तपासण्यांबरोबरच HB इलेक्ट्रोफोरेसिस या तपासणीचं महत्त्व आपण आता जाणून घेतलं. HB इलेक्ट्रोफोरेसिसने आपण थॅलेसेमिया डायग्नोसिस करणार आहोत. तर प्रत्येकानं विवाहपूर्व काळामध्ये आपली थॅलेसेमियाचं हे जे टेस्टिंग आहे हे डेफिनेटली करून घ्यावं. तसंच त्याबरोबरच मी सर्व तरुण मुलं मुलींना असं आवाहन करेन की त्यांनी रक्तपेढीमध्ये जाऊन रेग्युलरली दर 3 महिन्यांनी रक्तदान हे करावं. तुमचं जे रक्तदान तुम्ही करणार आहात त्या रक्ताच्या पिशव्या या थॅलेसेमियाच्या बालकांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. जसं आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की 1.5 लाख बालके आपल्या देशात आहेत की ज्यांना दर महिन्याला एक रक्ताची पिशवी ही द्यावीच लागते, अन्यथा त्यांचं आयुष्य हे दुर्धर होणार आहे. म्हणून मी सर्वांना असं आवाहन करतो की त्यांनी आठवणीनं दर 3 महिन्यांनी रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या आजूबाजूला जिथं रक्तदान शिबिरे असतात तिथं जाऊन डेफिनेटली ब्लड डोनेशन हे करा. त्याबरोबरच ह्या बालकांना भारत सरकारच्या नियमाप्रमाणे आपण रक्तपिशव्या ह्या पूर्णपणे मोफत देत असतो. ह्या रक्तपिशवीला देताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या ह्या कराव्याच लागतात. त्या तपासण्यांचा एक वेगळा खर्च असतो. तर त्या खर्चाचा ताळमेळ घालणं हे बऱ्याचदा रक्तपेढीला अवघड जातं. तर तुम्ही स्वतः रक्तदान करू शकता, तुम्ही आर्थिक मदत रक्तपेढीला करू शकता की ज्या अनुषंगाने या थॅलेसेमियाच्या बालकांना वेळोवेळी रेग्युलरली चांगल्या क्वालिटीचं रक्त देणं हे रक्तपेढीला शक्य होईल. जनकल्याण रक्तपेढीकडे सध्या 300 अशी बालके आहेत की ज्यांना आपण दर महिन्याला मोफत रक्तपिशवी देत असतो. या बालकांचं पालकत्व तुम्ही स्वीकारू शकता. 1 महिन्याच्या रक्तपिशवीचा खर्च अथवा 12 महिन्यांच्या रक्तपिशवीचा खर्च तुम्ही जनकल्याण रक्तपेढीला डोनेशन म्हणून देऊ शकता. ATD खाली ही सवलत या डोनेशनचा आपण वापर करू शकता. या डोनेशनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे.